नमस्कार, मी परिती सावंत माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत करते। आज मी तुम्हाला एक कोकणातील पारंपरिक पदार्थ दाखवते। आता सध्या म्हणजे फणसाचा सीझन चालू झाला आहे, तर फणसामध्ये गरे व्हायच्या आधीचा जो फणस असतो त्याची भाजी, त्याला आम्ही कोकणामध्ये पूस भाजी बोलतो। तर चला आपण रेसिपी बघूया आणि त्याच्यासाठी लागणारे साहित्यही मी दाखवते तुम्हाला। हे आहे फणस, म्हणजे ह्याच्यामध्ये आम्ही काय केले तर फणसाचे जे वरचे काटे असतात ते काढून टाकलेत, त्याचे पीस करून मी कुकरमध्ये मीठ टाकून बॉईल करून घेतलेत आणि ते बॉईल झाल्याच्या नंतर पाणी निथळून झालं की थोडे असे कोरडे झाले की ते क्रश करून घ्यायचे। आणि हे ते क्रश केलेला फणस आहे, हे ओलं खोबरं आहे, हा शेंगदाण्याचा कूट आहे, कोथिंबीर, जिरं, मीठ, हळद, तिखट, चिरलेला कांदा आणि हे आहे कढीपत्ता। हे काळे तीळ आहेत, हे मी थोडेसे भाजलेत आणि असे हलके क्रश केलेत, असे जाडसरच ठेवलेत, त्याची पावडर केली नाही आहे कारण ते दाताखाली लागतं मग छान लागतं। आणि आता हा जो फणस मी कसा क्रश केला आहे ते पण तुम्हाला दाखवते। तर हे असे फणसाचे पीस करून घ्यायचे आणि हे मी बॉईल केलेले पीस आहे आणि हे असे हाताने क्रश करायचे, असे सुटे सुटे करायचे। फारसं अवघड नाही आहे कारण ते बॉईल केल्यावर एवढं सॉफ्ट होतं ते लगेच क्रश होतं। हे असे क्रश करायचे म्हणजे नंतर त्याच्यामध्ये असं आपण फोडणीला दिल्यानंतर तिखट मीठ सगळं व्यवस्थित लागतं। तर हे असं तुम्हाला रेडी करून घ्यायचं आहे। तेल तापले, आता मी टाकते जिरं, त्याच्यानंतर टाकते कढीपत्ता आणि याच्यामध्ये सांगायचं राहिलं लसूण टाकायचे आणि ती चेचून घ्यायची। तर मी लसूण टाकते, थोडी अशी जाडसर चेचायची आहे। आता आपण टाकणार आहोत त्याच्यामध्ये कांदा। चांगला ब्राऊन होईपर्यंत परतून घेऊया। तर आम्ही लहान असताना खूप भाजी खाल्ले, पण आता मुंबईमध्ये आल्यामुळे थोडं प्रमाण कमी झालं आहे। माझं शिक्षण वगैरे सगळं गावीच झालेलं आहे, मी गावचीच आहे। तर खूप भाज्या खाल्ल्या आहेत, फणसाची भाजी वगैरे। आणि नंतर पुढच्या काही रेसिपी असेल तर आपण जेव्हा मी गावी जाईन तेव्हा चुलीवरती पण मी दाखवेन तुम्हाला। कांदा मी चांगला परतून घेतला आहे, तर आता आपण याच्यामध्ये मसाले ॲड करूया। हळद, हा मी टाकते मालवणी मसाला, आणि आता याच्यामध्ये मी थोडंसं हे तिळकूट टाकते तेलामध्ये परतण्यासाठी, आणि बाकी आहे ते मी नंतर टाकणार आहे। छान सुगंध सुटला आहे। सुंदर कलर आलाय बघा। तर आता मी याच्यामध्ये ॲड करते फणस।
थोडं थोडं परतून घेते मी. तर आता आपण याच्यामध्ये टाकणार आहोत मीठ. त्यानंतर हे कुटलेले तीळ, ओलं खोबरं, आणि थोडासा शेंगदाण्याचा कूट. प्रमाण तुम्हाला कसं हवं असेल तर टाका. याच्यापैकी शेंगदाण्याचं कूट, खोबरं तुम्हाला जर काही स्किप करायचं असेल तर स्किप करू शकता. आम्ही कोकणातले आहोत तर आमच्या प्रत्येक पदार्थामध्ये खोबरं हे असतंच. हे आता मस्त एकजीव करून घेऊया आणि याच्यावरती एक 5-7 मिनटं झाकण ठेवून वाफ काढून घेऊया. ठेवायचं होतं 5 ते 7 मिनिट झालेत. तर आता आपण बघूया. व्यवस्थित परतून घेऊया. कारण ही भाजी काही शिजायला फारसा वेळ लागत नाही. ऑलरेडी ते फणस आपण उकडून घेतलेले आहेत. तर आता याच्यामध्ये आपण टाकूया कोथिंबीर. तर आता आपण ही भाजी सर्व करूया. ही भाजी तुम्ही भाकरीसोबत खाऊ शकता किंवा चपातीसोबत खाऊ शकता. तर माझी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा. ही कोकणातली एक फेमस भाजी आहे. जो कच्चा फणस असतो, म्हणजे कोकणामध्ये आम्ही त्याला कोयरी बोलतो. कोयरीची भाजी, कच्च्या फणसाची भाजी म्हणजे कोवळ्या फणसाची भाजी. गरे तयार होण्याच्या आधीची प्रोसेस असते ना, तो फणस आहे. आणि पूसभाजी म्हणून कोकणामध्ये खूप फेमस आहे. तर हा फणस माझ्या आईने आणला होता, त्यामुळे निदान मला आता ती भाजी खायला तरी मिळेल. नाहीतर मेमध्ये कोकणात जाईपर्यंत फणस तयार होतो. तर माझी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा. आणि माझ्या परीज लाईफ चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.